रफल असेही म्हणतात. आता फ्रिल काय आहे तर फ्रिल एक सजावटीचं साहित्य आहे, म्हणजेच एक ट्रिमिंग मटेरियल आहे. फ्रिलचा वापर हे गारमेंट डेकोरेट करण्यासाठी केला जातो. फ्रिल ही वेगवेगळ्या ठिकाणी जसं हेमलाईन, नेकलाईन, गारमेंटच्या कुठल्याही भागावर सजावटीसाठी या फ्रिलचा वापर करतात. फ्रिलची जी रुंदी आहे ती 1 इंचापासून 3 इंचापर्यंत ठेवली जाते आणि त्याच्या ज्या पट्ट्या स्ट्रीप असतात फ्रिलच्या त्याच्यावर हेमलाईनला गॅदर्स म्हणजे हेमलाईनच्या वरील बाजूला गॅदर्स, शिअरिंग किंवा प्लीट्स घालून ती फ्रिल तयार केली जाते. फ्रिलची लांबी ही त्याला आवश्यकतेनुसार घेतली जाते. ती फ्रिल तयार करत असताना जेवढी रुंदीची फ्रिल तयार करायची आहे त्याच्या साधारण तिप्पट कापड घ्यावे लागते. फ्रिलवर गॅदर्स, प्लेट्स किंवा शिअरिंग केलं जातं आणि त्यानुसार त्याची रुंदीही आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येते. फ्रिल ही सिंगल लेअरमध्ये किंवा डबल लेअरमध्येही जोडली जाते. फ्रिल ही सर्क्युलर शेपमध्ये देखील कापता येते. जर आपण आवश्यक त्या लांबीपेक्षा जास्त फ्रिल आपण जर तयार केली तर त्याला फ्लाउन्स असे म्हटले जाते. फ्रिल ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. आता गॅदरिंग फ्रिल म्हणजे जी कपड्याला फुलनेस आणण्यासाठी या गॅदरिंग फ्रिल्सचा वापर करतात. एक स्ट्रेट पट्टी असते, त्या पट्टीवर शिलाई मारली जाते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूनी हेमिंग केली जाते. ती 5 नंबरची शिलाई मारलेली किंवा रनिंग स्टिच घातलेली जी पट्टीची वरची बाजू आहे तिचा धागा ओढून ही फ्रिल तयार केली जाते. त्यानंतर आहे गॅदरिंग फ्रिल. ही जी फ्रिल आहे गॅदरिंग डबल फ्रिल, ती अशा पद्धतीने तयार होते. कपड्याच्या मध्यभागावर 5 नंबरची शिलाई घालून किंवा रनिंग स्टिच घालून धागा खेचला जातो आणि त्याला चुण्या पाडल्या जातात. चुण्या पाडल्यानंतर अशा प्रकारे ही फ्रिल तयार होते. याला गॅदरिंग डबल रफल्स किंवा फ्रिल असे म्हणतो. याचा वापर ड्रेसच्या हेमलाईनवर, नेकलाईनवर तसे आवश्यकतेनुसार वापर केला जातो. ही बघा, ही सुद्धा सिंगल डबल साइड दोन्ही बाजूला डबल ज्याच्यावर रफल्स येते अशी ती फ्रिल आहे. त्यानंतर आहे सिंगल फ्रिल. सिंगल फ्रिल ही अशा पद्धतीने तयार होते. कपड्याच्या किनारीवर 5 नंबरची टीप किंवा प्लीट्स घातल्या जातात आणि त्यावर शिलाई मारली जाते आणि त्याचा खाली बॉटमचा भाग जो आहे फ्रिलचा तो शिलाई मारून किंवा ओव्हरलॉक करून फिनिश केला जातो. कपड्यावर सजावट करण्यासाठी याचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे डबल क्लॉथ फ्रिल. डबल क्लॉथ फ्रिल म्हणजे कपड्याची पट्टी घेऊन ती मध्यातनं दुमडली जाते आणि दुमडीचा जो भाग आहे खाली ठेवून दुमडीचा भाग खालच्या भागावर ठेवून अशा प्रकारे प्लीट्स घातल्या जातात व ती फ्रिल तयार केली जाते. कपड्यावर सजावट करण्यासाठी या फ्रिलचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बॉक्स फ्रिल. बॉक्स फ्रिल म्हणजे कपड्याचा एक बेल्ट तयार केला जातो. तो बेल्ट तयार केल्यानंतर त्यावर बॉक्स स्प्लिट घातल्या जातात आणि त्या बॉक्स स्प्लिट पासून अशा प्रकारे किंवा बॉक्स स्प्लिट सारखीच तसेच ठेवून त्या फ्रिल तयार केली जाते. त्याला आपण बॉक्स फ्रिल म्हणतो आणि कपड्यावर डेकोरेट करण्यासाठी या प्लेट्सचा वापर केला जातो. त्यानंतर आहे सिंगल फ्रिल. सिंगल फ्रिल तयार करताना कपड्याची जी रुंदी आहे त्याच्या खालील बाजूला शिलाई मारली जाते. जेवढी फ्रिल हवी आहे त्याच्या कमीत कमी दुप्पट कापड इथे घेतले जाते आणि नंतर त्यावर शिलाई घालून चुण्या पाडल्या जातात. आता ही फ्रिल आहे ही सर्क्युलर फ्रिल आहे. सर्कलमध्ये कापलं जातं आणि कापलेला जो भाग आहे सर्कल काढलेला आहे त्याच्यामधला हा भाग आहे हा कट केला जातो. कट केल्यानंतर हा जो नोचेस केलेला भाग दिसतोय तो भाग असा सरळ करून जोडला जातो. जोडल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने चुण्या पडतात. आता
कॅस्केड फ्रिल. ही फ्रिल कपड्यावर सजावट करण्यासाठी घातली जाते. ही फ्रिल तयार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. सिंगल किंवा डबल लेअरमध्ये ही फ्रिल तयार केली जाते. ही तयार केल्यानंतर सरळ पट्टीच्या आकारात अशी जोडली जाते आणि त्याचा फॉल हा अशा पद्धतीने पडतो. अशा पद्धतीने ही फ्रिल तयार होते. फ्रिलचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. जास्त रुंदीच्या फ्रिल्स ह्या घेराच्या बॉटमच्या भागावर जोडल्या जातात. त्या एकमेकांवर लेयर्सच्या स्वरूपात सुद्धा जोडता येतात आणि त्याने कपड्याची सजावट केली जाते. अशा वेगवेगळ्या सॅटिनच्या किंवा रिबिन्सचा किंवा बेल्ट्सचा वापर करून देखील आपण फ्रिल्स तयार करू शकतो आणि कपड्यावर सजावट करण्यासाठी या फ्रिल्सचा वापर करतात.